नमस्कार, आपण पाहतात भरारी वृत्त सेवा यूट्यूब चॅनल। काल झालेल्या मसवड येथील जाहीर सभेत नामदार जयकुमार गोर यांनी विरोधकांवर सडकून टीका करत मसवडला 10 वर्षे मागे नेल्याचा आरोप केला। आमच्याकडे सत्ता असताना मसवड शहराचा कायापालट केला त्याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली। त्यांची सत्ता जाताच आम्ही मसवड शहराला 250 कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाला नवी दिशा दिली आहे। आगामी काळात प्रत्येक घरात कायमस्वरूपी पाणी येणार आहे। MIDCच्या माध्यमातून हजारो उद्योग उभे राहणार आहेत। तसेच तरुणांनाही काम मिळणार आहे। यासह अनेक संकल्प आणि मसवडच्या सर्वांगीण विकासाची शहराला राज्यातील आदर्श नगरपालिका करण्याचा विश्वासही व्यक्त केला। मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व 21 उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं व कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबावं असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले। चला तर पाहूया मग त्यांच्या शब्दात त्यांचे भाषण। मी गेल्या 5-7 दिवसापासून बघतोय पाठीमागच्या भाद्रपद महिन्यामध्ये सापडलेले गडी आता पुन्हा ह्या भाद्रपद महिन्यामध्येच पुन्हा सापडले आणि ते टीव्हीच्या पुढे येऊन चॅनलच्या पुढे येऊन काही भूमिका मांडायला लागले आणि त्यांच्या सगळ्यांच्या भूमिका किमान त्यांना भूमिका आहेत हे तरी किमान पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला समजते। ते सगळेच माझे पत्रकार बंधू आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, आपण सगळे माझे बांधव, या मसवड शहरातले सगळे व्यापारी बंधू, सगळे डॉक्टर असतील, वकील असतील, या शहरातले सगळे नागरिक असतील, उद्योजक असतील आणि सगळेच कामगार वर्ग असेल, या सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि हे स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना जी विनंती करण्यासाठी मी आलोय ती विनंती माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी केलेली आहे। आणि भागवतांना ज्यांनी 5 वर्षापूर्वी परिवर्तन झालं पाहिजे म्हणून संघर्ष केला, ते संघर्ष करणारे सगळे गडी आज माझ्या स्टेजवर या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण ज्या विश्वासाने जी भूमिका घेऊन या सगळ्यांनी एक परिवर्तनाची भूमिका घेतली आणि लोकांच्या समोर आपली भूमिका मांडली आणि या सगळ्या गड्यांना वाटलं आमचं आता मसवड बदलून, सगळ्यांना वाटलं मसवड मध्ये परिवर्तन होईल, पण परिवर्तन झालं। 2011 ते 16 पासून ज्या मसवडनं विकासाचं काम पाहिलं, ज्या मसवडनं विकास पाहिला, ज्या मसवड शहराला पहिल्यांदा शहर म्हणून रूप येताना आपण सगळ्यांनी पाहिलं आणि विकासाच्या वाटेवर जाणारं हे मसवड विकास करण्याच्या दिशेनं झालेलं परिवर्तन आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं। त्यामुळे बाळासाहेब, किमान आम्ही चुकलो हे या स्टेजवर येऊन मान्य केलं। तुमच्या सोबत अनेक लोकांनी आम्ही चुकलो हे स्टेजवर येऊन मान्य केलं। आपण सगळ्यांनी परिवर्तनाची भूमिका घेतली,
पण या परिवर्तनाच्या भूमिकेतनं म्हसवड शहराचं झालेलं जे नुकसान आहे, जे विकासाच्या दिशेनं चाललेलं म्हसवड आणि त्याचा तो थांबलेला विकास, यातून झालेलं जे नुकसान आहे ते किमान म्हसवडला 10 ते 15 वर्ष मागे घेऊन गेलं. आणि म्हसवड शहराची जी दयनीय अवस्था 2011 साली पहिल्यांदा जेव्हा आम्ही म्हसवड शहराने आमच्यावर विश्वास टाकला, तेव्हा जी परिस्थिती होती त्याच परिस्थितीला पुन्हा 5 वर्षामध्ये म्हसवड नेऊन ठेवण्याचं काम परिवर्तन पॅनलनं इमानदारीने केलं. म्हणजे त्यांच्या इमानदारी मला शंकाच नाही. अशा पद्धतीचं काम करत असताना 2011चा कालखंड आपल्या सगळ्यांना आठवतो. 2011 साली म्हसवड शहरामध्ये प्रवेश करताना जे म्हसवड होतं ते एकदा आपण डोळे झाकले तर एकदा आठवून बघा. 10 वर्ष 11 12 वर्षापूर्वीचं म्हसवड एकदा आपण आठवून बघा. स्टँडवरनं निघाला तर एवढे खड्डे, एवढे फुकुटा, एवढा धुळा, रात्री गेला तर एवढा अंधार. आणि ते म्हसवड आपण 2011 साली जेव्हा जनतेने आपल्या सेवा करण्याची संधी दिली, तेव्हा आपण सगळ्यांनी त्या म्हसवडच्या विकासाचा मेळू हातामध्ये घेतला आणि पहिल्यांदा म्हसवडचा मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याचं काम आपण 4 पदरी करण्याचं काम पहिल्यांदा केलं. त्याच्यामध्ये आपण बघितलं, झाडं लावली, डिवायडर केला, झाडं लावली, लाईट लावल्या. पण सगळं हे केलं ना, आता इथं सगळे साक्षीदार आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं हे सगळं रस्त्याचं जे काम होतं, सगळ्या लाईटी बंद होत्या. चालू लाईटी या भादरासनी 5 वर्षात एकदाही चालू करता आल्या नाहीत. माहिती नाही बाबासाहेब काय नेमकं अडचण होती. बाबू काका काय अडचण होती नेमकी माहिती नाही मला. नवीन लाईट लावू नका आमचं काय म्हणणं नाही, नवीन रस्ता करू नका आमचं काय म्हणणं नाही, रस्त्याच्या मध्ये लावलेली झाडं नव्याने लावू नका आमचं काय म्हणणं नाही. पण किमान लावलेली झाडं तरी नीट ठेवा. झाडं सुधाकरणे काढून नेली, लाईटीचं पोल बंद पडलं, रस्त्याची अवस्था दयनीय झाली. आणि आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना पहिल्यांदा पश्चाताप म्हसवडच्या स्टँडवर आला की व्हायला लागला, हेच का ते आमचं परिवर्तन. बस स्टँडवर आपण गेला, बस स्टँडची परिस्थिती आपण बघितली, बस स्टँडवर गेलेल्या लोकांचा होणारा हाल आपण बघितलं, पडलेले खड्डे आपण बघितले. त्यावेळेची म्हसवड अशी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितली. आज म्हसवड सारख्या शहराचं जे बस स्टँड बनवले, या जिल्ह्यातलं सगळ्यात सर्वोत्तम असणारं बस स्टँड आपण सगळेजण बघतोय. हे बाबू काका कधी झालं परिवर्तनाच्या कालखंडामध्ये काका हे परिवर्तन करण्याच्या क्षमतेचं नाही जे तुम्ही पहिल्यांदा ओळखलं. तुम्ही मला सातत्यानं भेटलं आणि मला सांगितलं की भाऊ आम्ही चुकीच्या घरांच्या सोबत आहे, यांच्या सोबत राहून आमच्या म्हसवडचा विकास होऊ शकत नाही. ही भूमिका आपण सगळ्यांनी मांडली, आपण मांडली आणि आज आपण विकासाच्या यात्रेमध्ये आज आपण सहभागी झालेला. 2011चा कालखंड आपण आठवला. मी फार वेळ तुमचा घेणार नाही, पण एकदा आठवा, या गावाला किमान आपण सातत्याने सांगितलं की जेव्हा मी 2011 साली आमदार 9 साली आमदार झालो आणि म्हसवड मध्ये जेव्हा जेव्हा एखादं कुणाचा मृत्यू व्हायचा तेव्हा धन द्यायला यायचो, कधीतरी मातीला यायचो आणि जेव्हा त्याच्या मातीच्या कार्यक्रमाला जायचो,
जेव्हा मातीच्या कार्यक्रमाला जायचो तेव्हा पाऊल कुठं टाकावा एवढी शिखरं असायची. पाऊल कुठं टाकावा, बसावा कुठं, म्हणजे नाव सांगायला सांगतात तिथं अनेक लोक, कोण राजे नाव सांगतो, कोण महाराजे सांगतो, कोण इतिहास सांगतो. अरे पण जाताना जायची सुद्धा व्यवस्था तुम्ही केली नाही, आयुष्यभर जगण्याची व्यवस्था केली नाही. पण जाताना सुद्धा माणसाला समाधानानं जाता येणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती. स्मशानभूमी, साधी स्मशानभूमी या गावाला नव्हती. एक पत्र्याचं शेड होतं, ते 3 जाग्यावर वाकलं होतं. ती स्मशानभूमी आपण बघितली. एवढी सुंदर स्मशानभूमी आपण 2011 साली आपण सत्तेत आल्यावर बांधली. आणि अनेक लोक सांगायची या भागातनं जाताना की आम्हाला वाटायचं ते मंदिर आहे, समोर जाणारा माणूस ते मंदिर आहे म्हणून पाया पडायचा. आपण पण मंदिराच्या पुढे जातो तेव्हा पाया पडतो ना. आपण जसं मंदिराच्या पुढे जाताना पाया पडतो तसं लोकांना आज स्मशानभूमी माहिती नसायचं. त्या समोर जाताना लोक आपसुकपणे हात तिकडं करायचे आणि पाया पडायचे. अशा पद्धतीची सुंदर स्मशानभूमी आपण बांधली. आणि त्या स्मशानभूमीमध्ये मुलं अभ्यासाला बसायला लागली. अनेक मुलांनी त्या ठिकाणी अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. अशा पद्धतीची सुंदर MIDC आपण बांधली. या शहरातल्या आमच्या माता भगिनी घरातनं बाहेर पडलं तर नाथाचं मंदिर आणि नाथाचं दर्शन घेतल्यानंतर जायचं कुठं, बसायला उठायला साधी एखादी जागा कुठं आमच्याकडे नव्हती. एखादं बाकडं कुठं नव्हतं की एखादी भगिनी आमची उठेल, जाऊन बसेल आणि 10 मिनिटं 20 मिनिटं त्या ठिकाणी आराम करेल अशा पद्धतीची कुठेही परिस्थिती नव्हती. या म्हसवड शहरामध्ये एक सुंदर अशी गार्डन आम्ही केली, एक बाग आम्ही तयार केली. ती बाग बघायला बाबू काका मुंबईतनं जेव्हा जेव्हा सचिवालयात लोक जायची, नगरपालिकेतले लोक जायची, तेव्हा सांगायची तुम्ही म्हसवडची बाग बघून या आणि त्या बागेसारखी बाग तुम्ही तुमच्या गावामध्ये बनवा. अशा पद्धतीची भूमिका मंत्रालयातले अधिकारी घ्यायचे. आणि एवढी सुंदर बाग परिवर्तन झालं तेव्हा आम्ही त्या पॅनलच्या ताब्यात दिली आणि त्यानंतरची बाग आपण बघितली. आज आपण ती बाग बघितली तर त्या बागेमध्ये फक्त डुकरं दिसतील तुम्हाला, माणसं दिसणार नाही. लावलेलं गवत साधं कापायचं झालं नाही. त्या ठिकाणी लावलेलं पत्रे सुद्धा काढून नेले, तिथल्या पाईप काढून नेल्या, तिथल्या मोटर काढून नेल्या, खाली टाकलेले फरशीचे तुकडे सुद्धा भाजपाने सोडले नाही. एवढी दयनीय अवस्था त्या बागेची करून टाकली. किंवा लाज वाटायला पाहिजे होती. राजमाता अहिल्यादेवीचं नाव त्या बागेला दिलं, किमान ती बाग सांभाळायची जबाबदारी तरी अहिल्यादेवीचं नाव सांगणाऱ्यांची त्या ठिकाणी होती. किमान शरम वाटायला पाहिजे होती. ते सुद्धा झालं नाही. आज बागेची दयनीय अवस्था आहे. 3 वर्ष प्रशासक आहे, ते पुन्हा त्या बागेचं कंपाऊंडची वॉल आपण उंच केली आणि 4 कोटी रुपये पुन्हा बाग पूर्ववत करण्यासाठी 4 कोटी रुपयाचा निधी आपण आज आणला. ती बाग बंद पडली. पाण्याची अवस्था तुम्ही बघितली, गावातल्या रस्त्यांची अवस्था बघितली. रस्ता आज केला तर 3ऱ्या दिवशी रस्ता शोधायला लागतो अशी परिस्थिती. अशा अनेक विषय बाळासाहेब तुम्ही सांगितले असतील. या सगळ्यांचं काम काय? 5 वर्ष त्या नगरपालिकेतनं फक्त कमिशनचं काम झालं, बाकी काय झालं? नगराध्यक्षाचं किती, बाकीच्यांचं किती, नेत्यांचं किती, ह्याच्या पलीकडे हिशोब झाला नाही. आणि ही परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवली, आपण सगळ्यांनी बघितलं. आणि जी कामं काका, जेव्हा आम्ही नगरपालिकाची निवडणूक लागली तेव्हा 17 कोटी रुपये नगरपालिकेच्या अकाउंटवर होते. 17 कोटी रुपये. त्या 17 कोटी रुपयातला एकही नया पैसा तुम्हाला खर्च करता आला नाही. आपण सगळ्यांनी बघितलं. पलीकडं एक दगडाची खण आपण बघतो, गावाच्या बाजूला एक दगडाची खण.
मला वाटतंय कधी तर सिद्धनाथाचं मंदिर उभं केलं किंवा कधी मला माहिती नाही तो इतिहास, तेव्हा त्या खाणीतनं दगड उचलला आणि ते दगड काढल्यानंतर ती दगडाची खण तयार झाली. त्या खणीमध्ये गावातली सगळी घाण, गावातलं सगळं पाणी त्या खणीमध्ये यायला लागलं आणि त्या खणीमध्ये एवढी दुर्गंधी आणि त्यातून एवढं डासाचं साम्राज्य आणि त्यातून अनेक, मला वाटतं एकही घर असं नसेल की त्या खणीतला डास चावला आणि त्याला मलेरिया झाला नाही असा घरामध्ये, एका घरामध्ये एकही माणूस कधी सापडणार नाही. कधी ना कधी त्या खणीतला डास आला असेल आणि चावला असेल आणि मलेरिया झाला असेल. पैसे आणून ठेवले होते, डिझाईन तयार होतं, फक्त टेंडर काढायचं होतं आणि ते बांधायचं होतं. पण या भाद्रासनी टेंडर काढायचं सुद्धा जमलं नाही. अकाउंटवर आलेले पैसे नव्याने आणलेच नाही, पण आलेले पैसे पुन्हा शासनाला माघारी गेले, हे पैसे परत गेले. ही परिस्थिती याची आजची. आपण बघितलं भाजी मंडई बांधली आम्ही, नगरपालिकेच्या बाजूची भाजी मंडई, नगरपालिकेच्या मुख्य इमारतीपेक्षा सुंदर असणारी ही भाजी मंडई, ही भाजी मंडई आम्ही बांधली. त्या भाजी मंडईचं सगळं काम झालं होतं, फक्त काचा बसवायच्या होत्या आणि कलर करायचा होता. अरे 5 वर्षाच्या यांच्या कालखंडामध्ये काच नाही बसवू शकले, ही काच, एक काच नाही बसवू शकले. ती भाजी मंडई चालू नाही करू शकले, त्याला कलर नाही करू शकले. ही याची पात्रता.